ठाण्यामधून मुंबईच्या गोरेगावमध्ये दिंडोशी भागात फर्निचरच्या दुकानाला आग लागलेली आहे। खडकपाडा परिसरामध्ये फर्निचरच्या 5 ते 6 दुकानांनाही आग लागली असून स्थानिक नागरिकांकडून दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, मात्र अजून काही आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये। फर्निचरच्या दुकानाला ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये आपण पाहतोय बरीच दुकानं जळून खाक झालेली आहेत। गोरेगावमध्ये या गोडाऊनला ही आग लागली असून दिंडोशी गोरेगाव परिसरामध्ये ही भीषण आग लागल्याची दृश्य आपण पाहतोय। दरम्यान स्थानिक नागरिकांकडून अग्निशामक दलही तिथे पोहोचलेलं आहे, मात्र अजून ही आग आटोक्यात आलेली नाहीये। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आतमध्ये कुणी अडकलेलं नाही अशी सध्या तरी माहिती समोर येतेय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, गेल्या तासाभरापासून साधारण आग लागलेली आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे का आता तरी? नक्कीच मागील एक साधारणपणे तासाभरापासून गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील जो खडकपाडा परिसर आहे, या परिसरामध्ये असणारी जी फर्निचरची दुकानं आहेत, या दुकानांना आग लागल्याची जी घटना घडलेली आहे। आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। स्थानिक नागरिक असतील, दुकानदार असतील, त्यांनी दुकानातील अनेक वस्तू ज्या आहेत त्या रस्त्यावर बाहेर काढलेल्या आहेत। नागरिकांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले आहे। यानंतर जे आहे ते अग्निशमन दलाला याच्याकडे पाचारण करण्यात आले। साधारणपणे आठ गाड्या ज्या आहेत अग्निशमन दलाचे जे फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या ठिकाणी घटनास्थळावर दाखल आग विझवण्याचं काम जे आहे ते मोठ्या युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। मात्र या ठिकाणी जे फर्निचर मार्केट असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाद्या, कापूस किंवा इतर जे काही प्लास्टिक असते याचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे, त्यामुळे ही आग जी आहे ती अजून वाढत चालल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्वलनशील असे पदार्थ आजूबाजूला असल्यामुळे आग वाढत चालली। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर दिंडोशी गोरेगाव मधली दृश्य आपण पाहतोय, धुराचे लोळ उठतायत आणि गोरेगाव मधल्या गोडाऊनलाही भीषण आग लागलेली, अजून आग आटोक्यात आलेली नाहीये।